आहे काव्यजुई, तेही त्या पद्धतीचंच आहे. कारण परवाच मला तिने तिचं काव्यसंग्रह दिला आणि मी त्यातले काही वाचले, म्हणजे कविता वाचल्या आणि त्या वाचल्यानंतर मला जाणवलं तिच्यात बरीच प्रगती झालेली आहे आणि तिच्या ज्या कविता आहेत त्या बऱ्याच उत्कर्ष आहेत. तिच्या कविता कधी शेतामधून बागडतात तर कधी पावसाकडे जातात, पावसातून मग ती प्रेमाकडे जाते, प्रेमातून मग मैत्रीवरती येते. अशा बऱ्याच ठिकाणी तिच्या कविता ज्या आहेत त्या बागडत असतात आणि त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की तिच्या कविता वाचताना आपल्याला एक अनुभूती येते की कुठेतरी कोणत्या तरी प्रसंगामध्ये, कोणत्या तरी किस्सामध्ये आपण ते वाचताना ज्या काही ओळी आहेत ते वाचताना असं वाटतं की आपण हे अनुभव कुठेतरी घेतलेला आहे किंवा हे किस्से आपण कुठेतरी पाहिलेले आहेत. म्हणजे आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती जास्त भाष्य करणाऱ्या अशा तिच्या कविता आहेत. ती कधी कधी आपल्याला ज्या सशक्त महिला झालेल्या आहेत इतिहासात त्यांचीही आपल्याला परत एकदा आठवण करून देते. तर अशा तिच्या कविता आहेत. तर या कविता ज्या आहेत त्या खास करून तुम्ही सगळ्यांनी वाचणं गरजेचं आहे. कारण वाचणं हे आत्ताच्या काळात तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा आपण कविता वाचू आणि तिला परत अभिप्राय देऊ तेव्हा ते तुझ्यासाठी फार महत्त्वाचं असणार आहे. कारण जेव्हा एखाद्या कवीला दाद मिळते प्रेक्षकांकडून तर त्या दादेमधून तिला बरंच काही पुढे करण्याची चालना मिळते. तर त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच हे पुस्तक घ्या, पुस्तक वाचा, इतरांनाही शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात तिला त्याचा अभिप्राय द्या. एवढंच मी सांगेन आणि पुढच्या तुझ्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशीच अनेक पुस्तकं तुझी येत राहू अशी सदिच्छा.